आता बातमी आहे पुण्यातल्या प्रामाणिक टॅक्सी चालकाची। विश्रांतवाडी परिसरामध्ये एक व्यापारी टॅक्सीमधून जात असताना घाईगडबडीमध्ये त्याचे 10 लाख रुपये टॅक्सीमध्ये विसरले। टॅक्सी ड्रायव्हरने प्रामाणिकपणा दाखवून ते 10 लाख रुपये विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणून दिले। त्या व्यापाऱ्याला पैसे परत मिळाल्याने ड्रायव्हरचा प्रामाणिकपणा पाहून व्यापाऱ्याने 20,000 रुपये त्याला बक्षीस म्हणून दिलेले आहेत। मिकी घई आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। मिकी, ड्रायव्हरचा प्रामाणिकपणा पाहायला मिळतोय पुण्यामध्ये, काय नेमकं घडलेलं होतं आणि आता या सगळ्या संदर्भात ड्रायव्हरची आणि व्यापाऱ्याची काय प्रतिक्रिया आहे? प्राजक्ता, पुण्यातील विश्रांतवाडी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। विश्रांतवाडी ते भोसरी हा जो चालक आहे अनिल पवार म्हणून, हा ड्रायव्हर आहे त्या गाडीवर। ते दररोज सीट भरून विश्रांतवाडी ते भोसरी असं प्रवाशांना सोडत असतो। शनिवारची संध्याकाळी अशी एक घटना घडली। एक जो व्यापारी होता अनिश म्हणून, तो गाडीमध्ये बसला आणि तो भोसरीला उतरला त्या ठिकाणी आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती, पण घाईघाईमध्ये तो अचानकच ती पिशवी गाडीत विसरला। काही वेळानंतर या चालकाच्या लक्षात आलं की कोणी पिशवी विसरलेलं आहे आपल्या गाडीमध्ये। त्यांनी ती पिशवी खोलून बघितली आणि त्यामध्ये पैसे, त्यांनी तातडीने त्याच्या गाडीच्या मालकाला हे कळवलं आणि गाडी मालकाने आणि त्यांनी जाऊन विश्रांतवाडी पोलिसांनी माहिती दिली। त्यानंतर काही वेळातच ज्याचे पैसे हरवलेले त्यांनी देखील भोसरी या ठिकाणी पोलिसांना ती माहिती दिली आणि हे जे पैसे होते त्याला देण्यात आले। जे मालक होता तो व्यापारी आहे, कपड्याचं मोठं दुकान आहे, तो पुण्यात तो पैसे घेण्यात आलेला होता। त्याला हे पैसे परत देण्यात आले, परंतु ते चालकाचे प्रामाणिकपणा बघून त्या व्यापाऱ्याने 20,000 रुपये एवढी रोख रक्कम या चालकाला एक बक्षीस म्हणून दिली। त्यानंतर आता सगळीकडूनच त्याचं कौतुक होते। डीसीपी जे आहेत त्यांनी देखील त्याचा सत्कार केला। त्यानंतर आता सगळी कौतुक होतंय। प्राजक्ता, मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर खरंच कौतुकास्पद आहे हा ड्रायव्हर।